एक इनिंग. चला बॅट्समन लगेच पाठवायचे आहेत. रायझिंग स्टार टीम बॅट्समन लगेच येऊ द्या आता तुमचे. नेक्स्ट मॅच तुम्हाला एक बडा धमाका पाहायला मिळेल. गुड मॉर्निंग टायगर विरुद्ध प्राची श्रेयस 11 ही मॅच असेल. परंतु त्याआधी ही मॅच तेवढीच महत्त्वाची आहे. कालची एक मॅच पेंडिंग आहे, ती सुद्धा आज कंप्लीट करायची आहे. खूप साऱ्या मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यामुळे वारंवार तुम्हाला आम्ही सूचित करतोय, कारण स्पर्धा आता उत्तरार्धामध्ये शेवटच्या टप्प्याकडे चालले. अशा परिस्थितीला या स्पर्धेमध्ये यशाची शिखरं पोचावायची असतील तर तुम्हाला स्पर्धेमध्ये वेळ वाचवावा लागेल. सलामीवीर जोडी मैदानामध्ये आले. फिल्डिंग करणारी टीम मास्टर सूर्या 11 टीमला क्षेत्ररक्षण सजवलंय. त्यांचा पहिला गोलंदाज आहे इथे जर्सी नंबर 45 काय बॉलरचं नाव नयन. त्यानं लॉंग ऑफला फिल्डर तैनात केलाय. साहिलला तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर एक फिल्डर काऊ कॉर्नरमध्ये तैनात केलाय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये विक्रांतला तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर शॉट थर्डमॅनला तुम्हाला चेतन पाहायला मिळेल. चला 2 बॉल चॉईस करा महेश, 2 बॉल चॉईस करा. एक बॉल अंपायर्सकडे द्या. जसा बॉल जाईल तसा लगेच बॉल द्यायचा. आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो आदरणीय प्रवीणजी पवार सर आणि नॉन स्ट्राईक एंडला विशालजी पाटील सर. 2 अंपायर्स ग्रीन सिग्नल करतात. गेम इज ऑनचा इशारा येतोय. कामोठे नौपाडा प्रीमियर लीग मधील आता विजेता विरुद्ध विजेता, विनर विरुद्ध विनर ग्रुप स्टेजच्या या मॅचचा आपण आस्वाद घेणार आहोत. स्ट्राईक एंडला बॅट्समन चेरी. टाइम इज ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर होता नयनचा. हा परफेक्ट बॉलर आहे या टीमचा. नयन यासाठी ओळखला जातो. एक मोठ्या रनअपनं तो बॉलिंग करतो. त्याच्यानंतर त्याची जी रिदमिक ॲक्शन आहे ना, ती इम्प्रेसिव्ह कामगिरी अनेकदा करत असताना आपण त्याला पाहिलंय. दीपकचा हा फटका नयनच्या अगेन्स्ट आता आक्रमण केलंय. एका टप्प्याला बाउंड्रीच्या बाहेर 4-4-4 चौकार. संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं. विक्रांतकडनं बॉलला पकड तिथे 1 रनची प्राप्ती. संघाची धावसंख्या 5. 4 ओव्हरची मॅच आहे. शॉर्ट टर्म क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच आहेत ना त्या ग्रुप स्टेजच्या, त्या 5-5 ओव्हरच्या झाल्या. मग मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि त्यानंतर आता स्पर्धेमध्ये फेरबदल केले जातात. अनेक मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. आणि ग्रुप स्टेजच्या सामने झाल्यानंतर तुम्हाला आज सेमीफायनल, फायनल, विजेता, उपविजेता हे संघ आज तुम्हाला पाहायला मिळतील. इथे हा बॉल चांगला फटका. नेत्रदीपक बॅटची केवळ एज लागली. बॉल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या 4च्या मदतीनं 9 या धावसंख्येवरती. जिथून जिथून प्रेक्षक येत आहेत ना, जॉबवरून काही सुटलेत, काही कामोठे गावामध्ये चाललेत, काही कामोठ्याच्या नाक्यावरती चाललेत, काही वेगवेगळ्या कामासाठी आलेत ना, त्यांचा क्रिकेटवरती प्रेम आहे. ते सुद्धा या क्रीडांगणावरती आता गर्दी करायला लागलेत. क्रिकेट हा प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे. पुन्हा एकदा तेच क्षेत्र होतं, परंतु आता फिल्डर चातुर्य होता तिथे. त्यांना बॉलला अडवलं. 1 रनची प्राप्ती होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल
10 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या ओव्हरचा. ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले 1. पॉवर प्ले एकच तुम्हाला पाहायला मिळेल कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एकच ओव्हरमध्ये प्रतिबंध असतं. इथे शेवटचा बॉल आलाय डॉट. परंतु एक महत्त्वाची बाब आहे की एकही विकेट अजूनही गमावलेला नाही आहे या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या रायझिंग स्टार 11 टीमनं. लगेच यानंतरच्या मॅच आपण टॉस करू. गुड मॉर्निंग टायगर टीमचे कॅप्टन संदेश भगत, त्यांच्या विरोधात फाईट करेल प्राची श्रेयस 11 कॅप्टन परेश म्हात्रे. अजून 5 ओव्हरच्या 2 मॅच होतील. हा जो आजचा ग्रुप स्टेजचा जो सामना आहे ना, ती स्पर्धा आहे ना, ती 5:30 पर्यंत संपली पाहिजे असं आयोजकांचा मानस आहे. कारण त्यानंतर आपले जे मेगा फायनलकडे आपण जे इंटर करणार आहोत, जे संघ क्वालिफाय झालेत त्यांच्या मॅचेस आपण खेळवणार आहोत. सेमीफायनल, फायनलिस्ट, विजेते, उपविजेते, विनर, लूजर, अनेक फंडे तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज दुसरा षटक हाताळण्यासाठी निकू गोवारी. बॉलला आतमध्ये आणणं, बॉलला बाहेर फिरवणं, ज्याची ओळख आहे, जी ज्याची खासियत आहे, तो निकू आलाय. निकूच्या अगेन्स्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलवरती आक्रमण केलं आणि 2 टप्प्यानं बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. चौकार. धावसंख्या 14 होतील. आता निकूची जी गोलंदाजी आहे ना, ती ओळखली बॅट्समनना आणि त्याच्या विरोधात हा चौकार येत असताना 2 चौकार आतापर्यंत महेशच्या बॅटमधून आलेत या इनिंगमध्ये. मागच्या मॅच तो मॅन ऑफ द मॅच होता. चांगलं क्रिकेट त्यानं दाखवलं मागच्या मॅचमध्ये. आता तेच सातत्य, तिथून जी इनिंग समाप्त झाली ना, त्याच इनिंगला पुढे कंटिन्यू करत असताना महेश मदने हा प्लेयर तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे तो. इथे हा बॉल डॉट येत असताना ज्यावेळेस महेशचा स्टँड आहे ना, तो उभा राहण्याची जी पद्धत आहे ना, असं वाटतं की योगेश पवार यांच्या अक्षरशः आठवण होते. त्याच स्टँडना तो बॅटिंग करतोय. त्यांच्या बॅटचा फेस आणि जर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट महेश मधल्याचा बॉल झाला ना, तो बाउंड्रीच्या बाहेर पडू शकतो. निकू गोवारी त्याच्या शरीरापासून, त्याच्या बॅटपासून चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न करतोय. ते वाईटचे आमच्यापर्यंत इशारा केला अंपायर्सना. एक्स्ट्रा 1 रन्स वाढलं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. रायगड प्रीमियर लीग किरण पवारच्या टीममध्ये आपण निकू गोवारीला पाहिलं होतं. हो नो लुक शॉट प्रदीप पाटील स्टाईलला बॅट्समन महेश मदने ब्रँडर सिक्सर. संघाची धावसंख्या या 6 न वाढेल, 21 वरती जाऊन पोहोचेल. आता निकू गोवारीवरती हल्ले करायला सुरुवात झाली. महेश मदने स्वतःचा एक वेगळा ब्रँड प्रस्थापित करतोय मॅचमध्ये. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता. रन्स सरळ बॅटने येत आहेत. डॉट बॉल आला. संघाची धावसंख्या 21. या ओव्हरचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु सेफ लँडिंग होते. सोनू पाटील कॅप्टन तिथे बॉलला कव्हर करतोय. 2 रन्स मिळतील. धावसंख्या 23. मैदानाच्या चौफेर तुम्ही पटकेबाजी करू शकता. क्रिकेटला साजेचं असं हे स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील मैदान कामोठ्या नगरीमध्ये चालू असलेला हे क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आहे. आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स अ क्लिअर, माइट इट सिक्सर.
चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक, पाणी घेऊन जायचं लगेच. चला व्हॉलेंटियर्स, पाणी घेऊन जायचं. महेशनं वैयक्तिक 8 चेंडू फेस केले आणि 23 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी त्यानं दिलंय. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 29. निकू गोवारीच्या ओव्हरमध्ये रन्स आले एकूण 19. ही अपेक्षा नव्हती निकू गोवारीकडून, परंतु क्रिकेटमध्ये साहिल कधी काय घडेल ना याचा नेम मात्र बांधला जात नाही. आता सचिन येतील बॉलिंगसाठी. सचिनला कमबॅक करावा लागेल. जेव्हा जेव्हा कामोट्याचा ग्रामीणचा संघ मैदानामध्ये असतो ना तेव्हा तेव्हा सचिन हा खेळाडू प्लेइंग 11 मध्ये नेहमीच आपण त्याला पाहिलंय. पण तो आज कामोटे, जुई, नौपाडा या 3 गावाच्या प्रतिष्ठेची ही स्पर्धा आहे. इंटर कॉलनीच पोल आहे आणि तिथे सचिन नामक या बॉलरला सोनू पाटील या कॅप्टननं यूज केला, आता वापरलाय. स्ट्राईकला बॅट्समन दीपक. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली जाते. तुमच्या जिंकण्याची आशा तुम्हाला तेव्हाच तयार होते जेव्हा तुमचा एखादा दुसरा खेळाडू चांगली पार्टनरशिप करतो, पण तो पार्टनरशिप तोडण्याची हीच नामी संधी आता आले आणि सचिनने ती संधी सोडले. दैव देता आणि कर्म देता अशी परिस्थिती इथे झाली. असं वाटत होतं विकेट किपर कॅचला कॉल देईल आणि तो कॅच कव्हर करेल. बॉलरनं बॉल टाकून कॅच कव्हर करणं फार कठीण काम असतं. बॉलरना बॉल टाकायचा असतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. बॉलवरती जोपर्यंत सचिनची नजर होती, परंतु शेवटच्या क्षणाला नजराटी दुर्घटना घडली. तिथे रन्स मिळेल 1 आणि एक जीवनदान मिळेल बॅट्समन दीपकला. धावसंख्या 30 रन्स धाव फलकावरती लागतील. आपण जीवन बेंडे यांना सुद्धा पाहतो या मॅचचा आस्वाद घेत असताना. नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळू शकतो. स्ट्राईक एंडला बॅट्समन महेश मदने. बॅटची लीडिंग एज आहे आणि एक साधी सोपी कॅच महेश मदनेला पाठवले तंबूच्या आश्रयाला सचिन पाटीलला. नवीन बॅट्समन प्रशांत. सचिननं 2 संधी प्राप्त केल्या. 1 संधीचं सोनं केलं फिल्डरनं. तिथे फिल्डर होते. कॅच घेत असताना आपण काशी यांना. चला स्पीडअप घ्यायचं थोडंफार. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 30. इथे हा बॉल टेम्परमेंट वाला क्रिकेट. बॉलला स्टॉप केलं. हे व्यावसायिक खेळाडूचं एखाद्या लक्षण असतं. जेव्हा व्यावसायिक खेळाडू मैदानामध्ये असतात ना ते बॉल पकडण्यापेक्षा बॉल स्टॉप करणं याला महत्त्वपूर्ण मानत असतात. धावसंख्या 31. सचिन पाटील खूप चांगली बॉलिंग. एक शॉर्ट रनअपनं तो बॉलिंग करतो, परंतु नियंत्रित गोलंदाजी करतोय. इथे कॉन्फिडन्स लेवल वाढलाय कारण पहिले 2 बॉल आहेत ना सचिनच्या बाजूने पडले. तुमचा आत्मविश्वास वाढला ना का तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो द्विगुणित होत असतो आणि त्या ऊर्जेनं त्या एनर्जीनं तुम्ही आपोआप चांगली बॉलिंग करायला लागता. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हरचा. इथे बॉलला खेचून मारलाय, परंतु फिल्डर साहिल गोवारी कोणतीही चूक करणार नाही. हा यंगस्टर या टीमचा बॅट्समन होईल झेलबाज. जे काम पहिल्या 2 बॉलरला जमलं नाही ना तेच काम इथे गोलंदाज समीर पाटीलनं केलं. सचिन पाटीलनं केलं. समीर पाटील त्यांचे छोटे बंधुराज आहेत. नंतर सुशांतजी पाटील हे त्यांचे बंधुराज आहेत. त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात.
चांगली बॉलिंग इथे परफॉर्मन्स केला गोलंदाज सचिन पाटीलनं. शेवटचा बॉल आणि बॅट्समन फेस करण्यासाठी आलेत नवीन नंदू बेडे. शेवटचा बॉल तर फेस करेल. आता लेग साईडला 3 फिल्डर आहेत, ऑफ साईडला 2 फिल्डर. फटका मिस टाइम आहे. सचिन इथे पोहोचेल का बॉल पर्यंत? 100 कॅच घेण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न झाला होता आणि 2 रन्सना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 वरती. 3 ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या 2 गडी बाद 33. शिवशंभो टीम त्यांना विनंती केली जाते आपल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या शांततेत शांत आवाजामध्ये शेअर करा. तेहतीस झाल्यात. पृथ्वी आलाय नवीन गोलंदाज. शेवटची ओव्हर आहे. चला यानंतरच्या मॅचचे कॅप्टन इथे गुड मॉर्निंग टायगर टीमचे कॅप्टन संदेश भगत आपण रिपोर्टिंग करायचे. हा बॉल पृथ्वी यांचा पहिलाच बॉल युटर्न दिला पृथ्वीनं. प्राची श्रेयस 11 परेश मात्र कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पुढे सरसावत बॉल पर्यंत बॅट्समन पोहोचलाय आणि त्यांना अंतर सुद्धा चेस केला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून त्याच्या हाताला ब्रश होऊन सिक्सर. आता मात्र बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेचं वलन घेतोय. इथे डॉट बॉल आला. बॉल कशा रीतीचे पिचिंग करायचे हा बॉलर जो आहे ना तो मात्र त्याचं विश्लेषण मॅचमध्ये सादरीकरण करतोय. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 डॉट बॉल येत असताना गोलंदाज पृथ्वीच्या माध्यमातून बॅट्समन स्ट्राईक एंडला त्याला फेस करतोय. प्रशांत आता 4 बॉलमध्ये 6 रन्स त्याने खर्च केल्या. म्हणजे मोठ्या धावसंख्या खर्च केल्यात असं आपण म्हणू शकत नाही. इथे हा बॉल चूक झाली विकेट किपर कडून. अंपायर सिग्नल white+1 एकूण मिळतील 2 धावा. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 41 धावसंख्येवरती. संध्याकाळचं सत्र आता थोड्याच वेळात चालू होईल आणि या संध्याकाळचं सत्र जसं चालू होईल ना तशा इथले आपण टावर जे लाईटचे ते सुद्धा ऑन होते. नाईटमध्ये टुर्नामेंट जाईल आणि मेगा फायनलचा थरार तुम्हाला काही क्षणांमध्ये आज पाहायला मिळेल. काही तास अवघे बाकी आहेत. स्विचिटचा हा फटका फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर थडमॅनला चौकार. धावसंख्या 45. ओव्हरचा शेवटचा बॉल आहे या. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न आणि फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यू हिट सिक्सर. चला टॉस करण्यासाठी यायचंय. गुड मॉर्निंग टायगर टीमचे कॅप्टन संदेश भगत आपल्याला वारंवार सूचना दिल्या जाणार नाहीत. जर तुम्ही वेळेवरती आता उपस्थित राहिला नाहीत ना तर अपोजिशन टीमचे कॅप्टन प्राची श्रेयस 11 टीमचे कॅप्टन परेश मात्र इथे रिपोर्टिंग त्यांची झालेली आहे.
आम्ही त्यांना टॉस विन घोषित करू, कारण स्पर्धेमध्ये शिस्त असणं फार महत्त्वाचे आहे. स्पर्धा आपलीच आहे आणि आपल्या माणसांनी आपल्या स्पर्धेला सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. तर विनंती केली जाईल, JD सर कुठे असतील त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे. JD सर. प्रथम पण आता जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये कुंदनजी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. समीकरण असेल येणारे 4 षटकं, शेवटच्या 2 बॉलवरती 10 रन्स आल्या त्या फार डोकेदुखी ठरतील. संघाची धावसंख्या 51 आणि 52 धावसंख्येचा टार्गेट आहे. आणि मॅचच्या उत्तरार्धामध्ये सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये येत असताना पाहायला मिळते. परंतु मॅचचा रिझल्ट काय असणार, मॅच कोणत्या संघाच्या दिशेला जाणार हे याचं विश्लेषण करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन होईल. जसं मॅचचं सत्र बदलतंय ना तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजसुद्धा चेंजेस होतील. कुंदनजी यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तर इथे विनंती केली जाते बघा, गुड मॉर्निंग टायगर संघाचे कॅप्टन संदेश भगत आपल्याला खूप वॉर्निंग दिल्यात. विनंतीचा आम्ही पुकार देतोय, टॉससाठी आपण या. आता कदाचित आम्ही टॉस विन त्यांना घोषित करू आणि त्याच्यानंतर कदाचित मग 4 ओव्हरची सुद्धा मॅच तुमची होऊ शकते. त्याच्यामध्ये आयोजक कोणत्याही प्रकारचा फेरबदल करणार नाहीत. बघा, 1 ओव्हर पडण्याच्या आधी संपण्याच्या आधी तुम्ही इथे आयोजकांनी सूचना दिल्यात की पहिला बॉल पडण्याच्या आधी तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं. जाऊया कुंदनजी यांच्याकडे. धन्यवाद पाटील साहेब. 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं 52 धावांचं रायझिंग स्टार या संघाने. आणि आता सलामीर जोडी मैदानामध्ये आले. स्ट्राईकला आहे तो सोनू, नॉन स्ट्राईकला आहे तो रुद्रांश. आणि संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो महेश मदने. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब घेतला होता महेश मदने याने. आक्रमक खेळी केली होती. आणि आता गोलंदाजी पंचांकडून ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. महेशने पंचांना पार केलंय आणि उत्कृष्ट पद्धतीचा ब्लॉक बॉल आउटसाइड एज लागले. 1 धाव घेण्यामध्ये सक्सेस. संघाचं खातं 1 धावेने खोलण्यात आलंय. आणि आता स्ट्राईकला आला तो रुद्रांश, का आक्रमक घातक असा फलंदाज. मारा करेल महेश, पाहूया. आणि हा पुन्हा एक आउटसाइड एज लागले, परंतु काहीशी मिसफिल्ड झाली आहे प्रशांत कडून. नक्कीच 1 धाव घेण्यात सक्सेसफुल. पुन्हा स्ट्राईकला आला तो सोनू. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडली. नाणेफेक झाली होती गुड मॉर्निंग टायगर आणि प्राची श्रेयस 11. आणि प्राची श्रेयस यांनी टॉस जिंकला आणि सोनू याच्या बॅटमधून निघेला उत्कृष्ट असा खणखणीत आर पार सीमारेषा पार षटकार.
यासाठी सोनूला आयकॉन फलंदाज म्हणून ओळखला जातो. याच्यासाठीच रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सोनूचे सिलेक्शन झालं होतं. उत्कृष्ट कमबॅक केला महेश याने. बॉल डॉट बॉल दिलाय. काहीच बॅटचा आणि बॉलचा संबंध नाही. धावसंख्येमध्ये स्थिर धावसंख्या झाल्या ती 12. पाहूया पुढील बॉल महेशचा सोनूसाठी. वाह, उत्कृष्ट स्क्वेअर केलाय. बॉल चालाय सीमारेषेकडे. कणकणीत असा सोनूच्या बॅटमधून आलेला दुसरा चौकार. उत्कृष्ट असा बॉल तटवलाय लॉंग ऑफच्या दिशेला. मात्र 1 धाव 2 धाव चपळाईने घेतल्यात रुद्राक्षाने. चांगली खेळी करतो रुद्राक्ष आपल्या टीमसाठी. नक्कीच विजयाची पताका फडकवून देतो का याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. रुद्राक्ष आणि सोनूवरती जबाबदारी संघाची आहे. पाहूया. आणि हा पुढील बॉल पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेला. नक्कीच फिल्डर ते तैनात आहे. बॉल अडवलाय. 1 धाव नक्कीच घेतले. उत्कृष्ट खेळी म्हणावी ह्या दोघेही सलामीर जोडीची. पाहूया प्रशांत कशा प्रकारे या दोघा सलामीरांना रोखण्याचा प्रयत्न करतो. पंचांना पार केलंय. आणि हा सोनूने मस्त पैकी एक बॉल स्क्वेअरला ढकलून दिला. बॉल झाला 1 बाउन्स सीमारेच्या पॅव्हलिंग पक्षाकडे. चौकार. उत्कृष्ट खेळी दोघाही सलामीर जोडीकडून. चांगला समाचार घेतला प्रशांतचा. आणि पुन्हा बॉल दिलाय भिरकावून. बॉल चाललाय. पाहूया. आणि तिथे क्षेत्राचे तैनात आणि उत्कृष्ट झेल सचिन याच्याकडून. सक्सेस ठरलाय तो प्रशांत. सचिनने अप्रतिम झेल घेतलाय. आपण पाहता येतं आजच्या या केजन सिरीजसाठी, या भव्य अशा टुर्नामेंटसाठी जी सिरीज असेल, चांगल्यापैकी सायकल आहेत. मंडळाकडून भव्य असं आयोजन आहे.
लवकरात लवकर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. खूप उशीर झालेला आहे, अजून बरेचसे सामने होणार आहेत. प्रत्येक संघाच्या खेळाडूला विनंती आहे की जर तुम्ही बॅटिंगला असाल तर इक्विपमेंट घेऊन रेडी राहा. आपली बॅट आपलं गार्ड सोबत ठेवा. आणि आता सोनीची जागा घेण्यासाठी आलाय तो दुसरा RPL चा खेळाडू निकू गोवारी. धावसंख्या झाली ती 29 आणि जिंकण्यासाठी समीकरण आहे ते 13-23. गुड मॉर्निंग संघाने आपलं डिसिजन द्यायचंय. दिलं का त्याने? प्रशांत मारा करेल. निकुला आणि बॉल दिलाय भिरकावून. पाहूया तिथे सचिन दुसरा झेल झालाय तो ड्रॉप आणि एक धाव घेण्यास सक्सेसफुल. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता सचिनने परंतु काहीसा झेल निसटलाय हातामधून. प्रशांतला दुसरा सक्सेस मिळता मिळता वाचलाय. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती 30. खणखणीत असा षटकार. संतोष जाधवची उंची कमी असल्यामुळे थोडासा काहीसा फरक पडलाय कॅच वरती. आणि पुन्हा बॉल तटवायचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. पाहूया आणि हा पुन्हा एक कॅच ड्रॉप झालेला आहे. बघता बघता 2 कॅच बॅक टू बॅक 3 कॅच बॅक टू बॅक ड्रॉप झालेत आणि जिंकण्यासाठी समीकरण झाले ते 10 बॉल आणि 14 धावा. अप्रतिम खेळी बघायला मिळते दोन्ही संघांकडून. कट टू कट मॅच चालू आहे परंतु निर्णय कोणाच्या दिशेने असेल. आणि पुन्हा शॉट फसलाय. यष्टीरक्षक शेरी याने उत्कृष्ट असा झेल घेतलाय आणि निकू ही दुसरी विकेट मोठी विकेट नितीन याला मिळाले. फलंदाज आहे स्क्वेअरला बॉल ढकललाय. विक्रांत याने नक्कीच तिथे फिल्डर तैनात आणि एक धाव घेण्यास सक्सेसफुल झालेला आहे. तो विक्रांत स्ट्राईकला आलाय तो रुद्राक्ष. विक्रांत देखील एक धडाकेबाज मान्सून धमाका आठवला तर बघा त्याने 2 बॉल 2 षटकार मारून आपल्या संघाला विजयाची पताका फडकून दिली होती. तोच फलंदाज मैदानामध्ये येतो विक्रांत. पुढील बॉल रुद्राक्षसाठी
आणि हा झेलबाज झालाय रुद्राज. उत्कृष्ट किपिंग म्हणायची ती शेरी याची. नितीनला चांगलाच एक फलंदाज नितीनने बाद केलाय. नक्कीच आज जे जे आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये जर सिंहाचा मोठा वाटा असेल तर शिवाजी महाराजांचा, ज्याने हे रयतेचं राज्य प्रस्थापित केलं. आणि धावसंख्या झाली ती पाहिजे 7 बॉल 13. शेवटचा बॉल नितीन यांचा. नयन आलाय. बॉल तटवला पाहूया पण परंतु बॉल चालाय 1 बाउन्स सीमारेषा पार. कणकणीत असा चौका. प्रत्येक क्षणाला जसं पाहिजे तसं अपेक्षित गाणं असतं बघा. आता एक जे गाणं झालं कोळी गीत. कोणताही इव्हेंट असो त्यामध्ये कोळी गीत झालंच पाहिजे. कृपया रायझिंग स्टारच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण खूप लेट करताय. अजूनही बरेचसे सामने आम्हाला खेळवायचे आहेत. कृपया लवकरात लवकर. राजा, संगनायक, शेरी प्रत्येक बॉलला मीटिंग घ्यायची गरज नाहीये. अजूनही 19 सामने खेळवायचे आहेत. 11 वाजेपर्यंत फक्त आपल्याला टाइम आहे. आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आला संतोष. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे ती मास्टर सूर्या संघाला. बॉल तटवला. बॉल चाला नंदूकडे. नंदू ना तिथे मात्र 1 धाव घेण्यास सक्सेसफुल ठरलाय विक्रांत. आणि आता स्ट्राईकला आलाय तो नयन. नयनची टीम ही केजीएन साठी क्वालिफाय ठरले. तरी त्याला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता जबाबदारी आहे. आणि स्विच हिट मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय आणि बॉल संतोषचा जातोय डॉट. 4 बॉल 8 धावा. आणि पुन्हा एक डॉट बॉल काढलाय संतोषाने. आणि रनआउटचा विकेट जातोय तो संतोष. संतोषला सक्सेस मिळालाय. नयन खांबे आउट झालाय. विक्रांत मारून सामना जिंकून दिला होता. पाहूया रिव्ह्यू घेतलाय. पॉज. अंपायर आहेत. पाहूया रिव्ह्यू चालू आहे काहीसा. आयोजन कमिटीचे सदस्य आदरणीय परेजी तसेच थर्ड अंपायर आलेले आहेत. पाहूया काय डिसिजन असेल. परंतु सामना हा अतितटीचा चालू आहे यामध्ये शंकाच नाहीये.
नॉट आउट. आणि स्ट्राईकला आलाय तो एक आक्रमक घातक असा फलंदाज विक्रांत, ज्याने स्ट्राईक मागून घेतले, कारण की त्याच्याकडे ती मॅच फिनिश करण्याची ॲज अ फिनिशर ही क्षमता आहे. आणि आता समीकरण आहे ते 3 बॉल आणि 8 धावा. अप्रतिम दर्जाची खेळी बघायला मिळते आतापर्यंत. नक्कीच 3 बॉल आणि 8 धावा, विक्रांतकडे तेवढी क्षमता आहे. आणि हा पुढील बॉल असेल तो संतोषचा, हा निर्णायक बॉल असेल विक्रांतसाठी. पाहूया विक्रांत कशा प्रकारचं तोड देईल संतोषाला. आणि बॉल टाकलाय आणि बॉल दिला भिरकावून. बॉल चाललाय सीमारेषा पार खणखणीत असा षटकार. बॉल 12 धावा असताना विक्रांतने विजय दिला होता. त्याचनुसार आता मात्र समीकरण 2 बॉल आणि 2 धावा या षटकाराने संपूर्ण विक्रांतने मॅच फिरवून टाकले. पुढील बॉल आणि विजयाचा कणकणीत असा षटकार दिलाय तो विक्रांत याने. आणि खरंच विक्रांतला मानलं पाहिजे, कारण या आधी देखील मान्सून धमाकामध्ये देखील याने 2 बॉल 2 षटकार मारले होते, मॅच जिंकून दिले होते. आणि सेम कन्सेप्ट त्याने आता वापरले आणि 2 बॉल 2 षटकार ठोकून संघाला विजयाची पताका फडकावून दिले. अभिनंदन.